श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि सर्वांना उत्सुकता लागली आहे, तर ती म्हणजे अधिक मासाची, ज्याला आपण अगदी धोंड्याचा महिना देखील म्हणतो. मग हा अधिक मास नक्की कधीपासून सुरू होत आहे, तसेच या अधिक मासामध्ये काय करावे व काय करू नये, कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि आणखीन देखील बऱ्याच गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला स्वामी महाराजांचा आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल. अधिक मास म्हणजे नक्की तरी काय? फार पूर्वीपासून भारतात ज्या दोन कालगणना पद्धती रूढ आहेत त्या म्हणजे चंद्रमास आणि सौरमास. त्या दोन्हींच्या कालावधीत जो फरक आहे तो नाहीसा करून दोन्ही कालगणना बरोबर राहतील यासाठी प्राचीन विचारवंतांनी अभ्यासकांनी जो उपाय शोधला तो उपाय म्हणजे अधिक महिना होय. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे चंद्रमास. 1 वर्षाच्या कालावधीत 12 चंद्रमास पूर्ण होतात. याला चंद्रवर्ष असे म्हणतात. चंद्रमास हा प्रतिपदा ते अमावस्या असा 29.5 दिवसांचा असतो. त्यामुळे चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे होते. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी 365 दिवस 5 तास 48 मिनिटे आणि 43 सेकंदांनी पूर्ण होते. परंतु व्यवहाराच्या सोयीकरता आपण 365 दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो आणि दर 4 वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन 366 दिवसांचे लीप वर्ष म्हणून स्वीकारतो. अशा तऱ्हेने सौर वर्ष हे 365 दिवसांचे गणले जाते. याचा अर्थ चंद्रवर्ष हे सौर वर्षांपेक्षा 11 दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत जाऊन दोन्ही कालगणनेत फार मोठा फरक पडून सारे ऋतुचक्रच बदलेल. या विचाराने चंद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर 1 महिना वाढीव म्हणजेच अधिक घेतला जातो आणि दोन्ही कालगणना एकमेकांना जोडून घेतल्या जातात. अशा तऱ्हेने 3 वर्षांत होणारा 33 दिवसांचा फरक अधिक मास टाकून ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते आणि दोन्ही कालगणनेत समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो. 2 अधिक मासात जास्तीत जास्त 35 महिन्यांचा कमीत कमी 27 महिन्यांचा फरक असतो. अधिक महिना का म्हणतात याचा आणखी एक निकष आहे आणि तो म्हणजे ज्या महिन्यात एकही संक्रांत येत नाही असा महिना म्हणजे अधिक मास. सूर्य एक राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत असं म्हणतात. 12 महिने सूर्य 12 राशीतून फिरतो आणि अधिक महिन्यात मात्र कोणत्याच नव्या राशीत प्रवेश करत नाही. अधिक महिन्याच्या आधीच्या महिन्यातील अमावस्येला सूर्य एका राशीत असतो आणि त्यानंतर येणाऱ्या अधिक महिन्यानंतरच्या महिन्यात प्रतिपदेला तो पुढील राशीत प्रवेश करतो. म्हणजेच अधिक महिन्यात सूर्य एकाच राशीत असतो. ज्या महिन्याआधी अधिक महिना असेल त्या महिन्याचे नाव त्या अधिक महिन्याला दिले जाते आणि त्यापुढे येणाऱ्या त्याच्या मूळ महिन्याला नाव देताना त्या नावामागे निज असा शब्द लावतात. अशा तऱ्हेने यावर्षी आपल्याला अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असा महिना असणार आहे. तसेच या महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटला जातो. पुराणात सांगितल्याप्रमाणे चंद्र आणि सूर्याच्या वर्षभर फिरण्यातले जे 10 ते 11 दिवस सगळ्या महिन्याकडून टाकून दिले गेले ते 10 ते 11 दिवस 3 वर्षांनी एक निराळा महिना तयार होईल. तर इतके ते भरतात. हा निराळा महिना जो तयार झाला तो इतर महिन्यांच्या मताने निरुपयोगी, टाकाऊ, मलिन, पापी, कोणाला नको असणारा असा असल्यामुळे त्याला मलमास असेही म्हणतात. आणि त्या महिन्याच्या 30 किंवा 33 दिवसांच्या काळामध्ये सूर्य भगवान पण त्या महिन्यात कोणत्याही नव्या राशीत प्रवेश करत नाही. असा तो एका जागी ठप्प झालेला, कोणत्याही शुभ घडामोडी न होणारा असा मलमास आहे. आता या काळामध्ये शुभ कार्य हे केलं जात नाही. भगवान श्रीकृष्णाकडे हा महिना गेला आणि आपले दुःख सांगण्यासाठी त्यांच्या पायी लीन झाला. त्याचे दुःख ऐकून भगवान श्रीकृष्णाने पुरुषोत्तम अशी त्यांना मिळालेली पदवी आहे त्यांना मलमासाला बहाल केली आणि त्यामुळेच त्याचे नाव मलमास जाऊन पुरुषोत्तम असे झाले. कुठलीही शुभ कार्य न होणारा हा अधिक महिना भगवान श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यापेक्षा अधिक तेजस्वी झाला. भगवान विष्णूंनी पण अधिक मासाला आशीर्वाद दिले. अधिक मासाला दामोदर मास असेही म्हणतात. अधिक मासात करायची जी सारी व्रते आहे ती सारी कृष्णांची आणि भगवान विष्णूंची आराधना करायला सांगणारीच आहेत. यात्रा, तीर्थस्नान, दान याबरोबर दीपपूजनाचे पण या व्रतास महत्व आहे. आपण जे जे करून खाऊ ते ते सारे कृष्णास अर्पण करावे आणि तेही शुद्ध मनाने, मनामध्ये विकल्प न ठेवता. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. हे अधिक मासाचे व्रत वनवास भोगणाऱ्या पांडवांना परत राज्यप्राप्ती होण्याचा, पूर्ववैभव प्राप्त होण्याचा उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णाने करायला सांगितले.
असे पुराणात उल्लेख सापडतात. संपूर्ण अधिक मास ज्यांना व्रत करणे शक्य नसेल त्यांनी या महिन्यातील 2 एकादशींच्या दिवशी तरी हे व्रत करावे असे सांगतात. या व्रताचे उद्यापन करताना अत्यंत साधेपणाने श्रीकृष्ण पूजन करून आव्हान न जाणामी असे म्हणून प्रार्थना करावी आणि साष्टांग नमस्कार घालावा. महानैवेद्य देऊन कृष्णार्पण नमस्तू म्हणावे असे सांगितले गेले आहे. अधिक मासामध्ये एकभुक्त राहून त्या महिन्यातील शुभ दिनी स्त्री पुरुष उभयांताने शुचिर्भूत होऊन भगवान श्रीकृष्णांचे मनोमन ध्यान करून उपवास करावा आणि नैवेद्य दाखवावा. यथाशक्ती दानधर्म करावा. अधिक महिन्यात विष्णू स्वरूप सूर्यदेवतेचे पूजन व्रत म्हणून करण्यास सांगितले आहे. आपल्याकडे आपण लेक जावयांना लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानतो. त्यांना वाण द्यायच्या निमित्ताने घरी जेवण्यास बोलवतो. लेक जावयाच्या रूपाने आपल्या घरी आलेल्या लक्ष्मीनारायणांना ओवाळल्यानंतर 33 वस्तूंचे म्हणजेच अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक इत्यादी जाळीदार वस्तू दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केले जाते. यावेळेस दीपदानाचे देखील महत्त्व आहे. अधिक मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी पोथी दान करावी. अधिक मासामध्ये दानधर्म करून पुण्य मिळवायचे खूप मार्ग आणि व्रते सांगितलेले आहेत. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदानही केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीकृष्णाचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. अधिक महिन्यात श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, विष्णू सहस्रनाम, हरिवंश पुराण, हरिपाठ आणि भागवत पुराण यांचे वाचन करावे असे सांगितले जाते. या मासात शक्यतो एक वेळेस अन्नग्रहण करावे. या व्रताला एकभुक्त किंवा नक्त असेही म्हणतात. आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्याचे पण महत्त्व अधिक मासात सांगितले आहे. या महिन्यात कोकिळा व्रत पण केले जाते. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा व तो दिवा महिन्याच्या शेवटी सत्पान्न ब्राह्मणाला दान करावा. या महिन्यात एखाद्या आपल्या आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा. अधिक महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू 33च्या पटीत घेऊन दान करतात. या महिन्यात 33 सुवासिनींची ओटी भरणे, 33 ब्राह्मणांना भोजन घालणे, 33 मेहुण्यांना भोजन घालणे, 33 सत्यनारायण करणे इत्यादी व्रते करून पुण्य प्राप्त केले जाते. या महिन्यात 33 गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशांच्या रूपाने मदत करून सामाजिक भान ठेवण्याचे व्रत पण केले जाते. वर्षाच्या इतर 12 महिन्यामध्ये भरपूर धार्मिक सण समारंभ येत असतात. त्यामुळे आपण प्रत्येक जण खूप गडबडीत आणि घाईमध्ये असतो. कुठलाही विचार शांतपणे करायला खरं तर आपल्याजवळ वेळही नसतो. हल्ली अधिक मासामध्ये करायला सांगितलेल्या गोष्टींचे आचरण करायला कोणालाही आवडत नाही, कारण ते जुन्या पठडीतले वाटते आणि त्यामुळे त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि ते करायला कोणाकडे वेळ नसतो. अधिक मासाच्या निमित्ताने त्याबद्दल थोडंफार वाचताना किंवा अधिक मासाबद्दल समजून घेताना मला असे जाणवले की अधिक मासाच्या निमित्ताने केलेले जप, जाप्य, निरनिराळ्या प्रकारचे दान, धर्म, पोथ्यांचे वाचन, श्रीकृष्णांचा जप, विष्णू सहस्रनामाचं पठण, भागवत पुराणाचे पठण, केले जाणारे निरनिराळे व्रतवैकल्य यातून माणसाला खरंच खूप मानसिक स्वास्थ्य आणि शांतता नक्की मिळत असणार असे वाटते. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये एकभुक्त राहणे किंवा आपल्या आवडीचा एखादा पदार्थ महिनाभर न खाणे यांसारखी व्रते करायला सांगितले आहे. त्यातून मला तरी मनावर संयम ठेवायला शिकवले जाते असे वाटते आणि माझ्या मताने अशी व्रते किंवा जप जाप्य करणाऱ्या, पठण करणाऱ्या मानसिक उंची नक्की चांगल्या प्रकारे वाढत असणार हे तर नक्की खरं आहे. आता हा अधिक मास नक्की कधीपासून सुरू होतो तर ते आपण बघूया. आता हा अधिक मास आपल्याला मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तुम्हाला दिसत असेल वैशाख अधिक ज्येष्ठ महिना, तर अधिक महिना हा मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तर 16 तारखेला वैशाख अमावस्या आहे. 16 मेला वैशाख अमावस्या आहे, जिला दर्श अमावस्या, भाऊक अमावस्या देखील म्हटलं जाईल. तसेच या दिवशी शनी जयंती देखील आहे. आता हे झाल्यानंतर 17 तारखेपासून अधिक मास चालू होतो. 17 तारखेला गंगा दशहरा प्रारंभ, तसेच पुरुषोत्तम मलमास अधिक ज्येष्ठ मास ज्याला आपण धोंड्याचा महिना देखील म्हणतो, तर हा 17 मे पासून सुरू होणार आहे. आता 17 मे पासून हा महिना सुरू होणार आहे. यातच 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग देखील योगायोगाने जुळून आलेला आहे. त्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अधिक मासामध्ये जेवढे पण दिवस आहेत त्यांना खूप महत्व आहे. 3 तारखेला संकष्ट चतुर्थी देखील आहे. त्यानंतर आता हा अधिक मास कधी संपत आहे तर 15 तारखेला अधिक ज्येष्ठ अमावस्या आहे आणि ही अमावस्या सोमवती अमावस्या देखील आहे.
आणि याच दिवशी अधिक मास हा समाप्त होणार आहे। अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर शनी अमावस्या होती आणि संपण्याच्या वेळेस सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे अधिक मास यावर्षी खूपच खास असणार आहे। आता या अधिक मासामध्ये कोणत्या गोष्टी करू नये तर लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये। या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी, श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करणे टाळावे। या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे। मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मद्यपान करू नये। या महिन्यात ग्रह खरेदी, वास्तू खरेदी, कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्यादी कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या नवीन वस्तू खरेदी करू नका। परंतु या दरम्यान शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाच्या सल्ल्याने दागिन्यांची खरेदी करता येते। आता या अधिक मासामध्ये जोडवी आपण आवर्जून खरेदी करू शकतो। तर गुरुपुष्यामृत योग देखील या महिन्यामध्ये जुळून आलेला आहे, त्यामुळे तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशी जोडवी करा किंवा चांदीचे पैंजण केले तरी पण चालेल। पण आपण या अधिक मासामध्ये जोडवी किंवा चांदीचे पैंजण हे आवर्जून करायचेच आहे। शक्यतो जोडव्यांना खूप महत्त्व आहे, जोडव्यांमध्ये भर टाकली जाते, त्यामुळे तुम्ही देखील या अधिक मासामध्ये जोडव्यांमध्ये भर ही आवर्जून टाकायचीच आहे। या अधिक मासामध्ये घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे टाळायचे आहे। वाईट शब्द किंवा अपशब्द, घरगुती वाद, राग, खोटे बोलणे हे सर्व गोष्टी आपण या मासामध्ये टाळायच्या आहे। नवीन लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्त्व असते। सासरवाशीण मुलीचे आई वडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात। तसेच काही ठिकाणी या महिन्यात जावयाला घरी बोलवले जाते, त्याला गोडाधोडाचं जेवण दिलं जातं, त्याचा मानपान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची देखील पद्धत आहे। अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो। जावयाला त्याच्या सवडीने घरी बोलवले जाते, त्याच्या आवडीनुसार पदार्थ बनवले जातात आणि त्याला भेटवस्तू देखील दिली जाते। सध्या सोन्या चांदीचे भाव वाढले असल्या कारणामुळे लोकांचा कल सोने चांदीच्या छोट्या वस्तू घेण्याकडे आहे, अर्थात हा सगळा स्वइच्छेचा भाग आहे। जोडवी हा सुवासिनीचा अलंकार असून ते पायात घातले जातात। अधिक मासाचे निमित्त साधून दर 3 वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत काही भागांमध्ये आहे। अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी ही घातली जातात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।